कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये असा कार्यक्रम कुठेही झालेला नाही. सर्व उमेदवार, सर्व प्रतिनिधी आणि सामान्य माणूस एकाच मंचावर, एकाच प्रश्नासाठी, कुलाब्यासाठी. हा फक्त कार्यक्रम नव्हता, हा होता लोकशाहीचा प्रत्यक्ष अनुभव. लोकशाही बळकट करण्याचं काम आपण आज या ठिकाणी करतोय. उमेदवारांनी आपलं विजन मांडलं, काहींनी विकासाचं चित्र रंगवलं आणि काहींनी थेट आरोप केले. कारण माझं जे काम आहे ना, माझं काम बोलतं, मी नाही बोलत. बेरोजगारी को रोजगार में बदलने की, गंदगी को सफाई में बदलने की और अनएजुकेटेड को एजुकेटेड में बदलने की. एक बाहैसियत कारपोरेटर मेरा प्लान ये है कि जो मेरे हॉकर्स, माझा जो विजन आहे तो आहे महिला. सांगा 225च्या मावळत्या ज्या कॉर्पोरेटर होत्या त्या अपयशी ठरल्या. आता मराठी शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. ह्याचा काहीतरी तुम्ही विचार केला पाहिजे ना. मग नगरसेवक कसला आपण? 100% स्थानिक नगरसेवकांचा हस्तक्षेप असण्या काय शंका राहत नाही. 100% हा विषय पूर्ण निकालात काढेन एवढा सक्षम महाराष्ट्र सैनिक आहे मी. जो पॉलिटिशियंस है एक को दूसरे से अलग कराते हैं, एक से एक आप को उनका दूसरे- नाम ले सकते हैं? नार्वेकर. आई हैव नो प्रॉब्लम्स. ना यहाँ के नगर सेवक को पड़ी है, ना यहाँ के आमदार को पड़ी है और ना किसी को पड़ी है, बस वोट मांगने आते हैं. आणि दुसऱ्या बाजूला सामान्य रहिवासी उभे राहिले, थेट प्रश्न विचारले. नुसतं या मुंबईच्या ज्या नगरपालिकेचा सर्वांगीण विचार करता मी काही मुद्दे आणलेले आहेत. मी गीतानगरला राहते. बोला. साहेब आमचे नगरसेवक आहेत, असं म्हणत नाही की ते वाईट काम करतात, परंतु आम्हाला आता तिथं सुविधा नाही आहे. म्हणजे आमची बस पहिली तिथं येत होती, ते येत नाही. तेव्हा तुम्हाला वॉर्ड बॉय हे सेंट जॉर्जमध्ये नोकरी करणारा, काम हॉस्पिटलमध्ये नोकरी करणार, GT हॉस्पिटल नोकरी करणार, ह्यांच्या पालकांना तुम्ही नोकऱ्या का नाही दिल्यात? आज कुठल्याही समाजाला नोकरी भेटली जाते, झाडू खात्याला, मग आमच्या वॉर्ड बॉयला नोकरी का नाही भेटली जात? एम रोड असू दे, हरिमन सर्कल असू दे, सगळीकडे पार्किंग फ्री होती, पण ती आता पेड पार्किंग झाली आहे. एरियातल्या लोकांना पार्किंग नाही आहे. पाण्याचा विषय 24 तास पाणी मिळणार हे त्यांनी आश्वासन दिलं होतं. ते 24 तास 2 तास पण पाणी पूर्णपणे येत नाही. सर्व वॉर्डातील सर्व उमेदवारांना निमंत्रण दिलं होतं, मात्र आले फक्त मोजके. आणि हे मोजके तेच होते ज्यांना कुलाब्याचा विकास केवळ घोषणांमध्ये नाही तर कृतीतून करायचा आहे. अनेक पक्ष एकत्र आले, पण भाजपचे निवडून आलेले नगरसेवक मात्र गैरहजर. का? सामान्यांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची भीती की पक्षाचा प्रोटोकॉल? उत्तर मिळालं नाही, पण प्रश्न मात्र जनतेने विचारले. हा कार्यक्रम दाखवून गेला की लोकशाही अजून जिवंत आहे. समस्या समजू शकतात, निवारण शक्य आहे. आणि आज कुलाब्याने ठरवले कोण होणार नगरसेवक आणि कोण करणार कुलाब्याचा विकास. हा फक्त ट्रेलर आहे. खरी लढाई आत्ता सुरू झाली आहे.